सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या गडू बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. मात्र विजय कशाचा, कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते? तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजय उत्सवाचा दिवस. घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षांचा वनवासही संपला होता. म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच दिवस. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच श्री शालिवाहन राजाने शकेगणनेला सुरुवात केली. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले. त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यामध्ये चैतन्य निर्माण केले. त्यांच्यात पौरुष व पराक्रम जागृत झाला आणि त्यांनी शत्रूंचा पराजय झाला. आज आपणही दिनहीन बनलो असून वाईट प्रवृत्तींशी लढण्यासाठी म्हणून गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतिज्ञा करायची. भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळवण्याची प्रतिज्ञा करायची. आपल्या मनातील चंचल स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत, स्थिर व सात्विक बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. हाच खरा विजय आणि तेव्हाच गुढी उभारणे हे खऱ्या अर्थाने होईल विजय पताका उभारण्यासारखेच. आता आज मी तुम्हाला, आपण जेव्हा गुढी उभारत असतो तेव्हा कडुलिंबाची पाने वापरत असतो. तर ही कडुलिंबाची पाने अगदी पूर्वीपासून वापरली जात आहे. मग ही कडुलिंबाची पाने का वापरली जातात? तसेच गुढीला जो काही आपण तांब्या वापरत असतो तर तो तांब्या उपडा का ठेवला जातो किंवा तांब्या का वापरतात? त्याचसोबत नक्की गुढी उभारण्याचं धार्मिक महत्त्व काय आहे, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. गुढीपाडवा सण मोठा नाही, आनंदाला तोटा. गुढी उभारताना लागणारे साहित्य वर्षानुवर्षे तेच असते. त्यामागे आपल्या पूर्वजांचे महान विचार आहेत. तुम्ही गुढी पाहिली असेल. सर्वात वर गुढीवर तांब्याचा कलश उपडा घातलेला दिसतो. पिढ्यानपिढ्या तांब्याचा कलश वापरला जातो. हिंदू धर्मात धार्मिक कार्यात तांब्याच्या भांड्याचा वापर करण्याची जुनी परंपरा आहे. यामागे धार्मिक श्रद्धा, आयुर्वेदिक कारण आणि आपल्या आरोग्याशी संबंधित फायदे याचा संगम पाहायला मिळतो. तांबे हा एक पवित्र आणि शुद्ध धातू असून त्याचा वापर करणे म्हणजे आध्यात्मिक शुद्धता वाटते. तांबे आणि चांदी हे धातू देवांना प्रिय आहे. तांब्याच्या भांड्याचा वापर पूजाविधीमध्ये करणे म्हणजे एक प्रकारे आध्यात्मिक ऊर्जा आपल्याकडे प्रभावित करणे असा होतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर तांबे हे विद्युत वाहक आहे. जेव्हा आपण गुढी उभारतो आणि तांब्याचा कलश त्यावर उपडा ठेवतो तेव्हा त्याला देवत्व प्राप्त होते. कलश तांब्याचा असल्यामुळे तो ऊर्जा खेचून घेतो. जमिनीतील ऊर्जा असो वा चहू बाजूकडील ऊर्जा,
त्या कलशात समाविष्ट होते आणि गुढीची पूजा करताना त्या ऊर्जेचे सकारात्मक परिणाम हे आपल्यावर आणि घरात कायम राहतात. आपल्याला माहीतच असेल की तांब्याच्या तारा जगभरात विद्युत वाहक म्हणून वापरल्या जातात. विद्युत वाहकतेमध्ये तांब्याचा चांदीनंतर दुसरा क्रमांक लागतो. तांबे गंजविरोधक असल्यामुळे त्याचा वापर जास्त केला जातो. पुराण काळात चांदीचा कलश वापरला जायचा, पण आर्थिक स्थिती पाहता सर्वसामान्यांसाठी तांब्याचा कलश वापरणे सोपे जायचे. त्यामुळे गुढीच्या कलशासाठी तांब्याचा कलश वापरतात. तांब्याऐवजी स्टीलचा कलश का वापरत नाही? तर लोखंडाला हवा, पाणी यामुळे गंज चढतो. लोखंड देवांना वर्ज्य आहे. तसेच स्टील हा विद्युत वाहक नाही, त्यामुळे स्टीलचा कलश गुढीसाठी वापरत नाही. तुम्ही पाहिलं असेल की देवघरातील मूर्ती सोने, चांदी, तांबे, पितळ धातूच्या असतात. आपण देवांवर जल अर्पण करतो, त्यांना अंघोळ घालतो. समजा स्टीलचा वापर केला तर त्यातील लोखंडावर प्रक्रिया होऊन गंज चढण्याची भीती असते. म्हणून तर देवांची मूर्ती किंवा पूजेचे साहित्य सोने, चांदी, तांबे, पितळ या धातूमध्ये असते, पण स्टील किंवा ॲल्युमिनियमचा वापर केला जात नाही. तांबे हे भक्ती आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तांब्यावर शुक्रग्रहाचे अधिपत्य असते. शुक्रग्रह म्हणजे समृद्धी, कल्याण आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते. म्हणून तर गुढी उभारताना तांब्याचा कलश ठेवला जातो, कारण तो सकारात्मक ऊर्जा खेचून घेतो. तांबे हा धातू क्षत्रिय असलेल्या मंगळ ग्रहाचे प्रतीक आहे. पूर्वी युद्धात विजय मिळवला की गुढी उभारण्याची पद्धत होती. गुढीत सर्वात वर काय असतं तर तांब्याचा कलश. पुराण काळात तांब्याचा कलश आणि तांबे हे क्षत्रियांच्या श्रेष्ठत्वाचे प्रतीक म्हणून वापरले जात होते. गुढीपाडव्याच्या संदर्भात ज्या कथा सांगितल्या जातात त्यात प्रभू श्रीराम 14 वर्षानंतर अयोध्येत परत आले. तो दिवस गुढीपाडव्याचा होता आणि त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या होत्या. तसेच तांबे हा मंगळ ग्रहाचा धातू मानला जातो, जो ऊर्जा, धैर्य, आत्मविश्वास आणि शारीरिक ताकद याचे प्रतीक आहे. तांब्याच्या वस्तूंचा वापर केल्याने मंगळाचा शुभ प्रभाव पडतो. तांबे मंगळ ग्रहाच्या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो. जीवनात साहस आणि कृती दर्शवतो. साहस, पराक्रम हे क्षत्रियांचे गुण आहेत. मंगळ हा तांबडा ग्रह म्हणूनही ओळखला जातो आणि तांब्याचा रंग साधारण तसाच असतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत मंगळ कमकुवत असला तर तांब्याची अंगठी, कडे किंवा मंगळ यंत्र वापरण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे काय तर तांब्याचा वापर करून आपण दैनंदिन जीवनात आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढवू शकतो. तर असे हे तांबे जे शुद्ध आणि पवित्र असल्यामुळे गुढीपाडव्यात गुढीवर सर्वात वर तांब्याचाच कलश वापरला जातो. तांबे जे शुद्ध आणि पवित्र आहे, ऊर्जा खेचून घेणारे विद्युत वाहक म्हणूनही ओळखले जाते. तसेच भारतातील अनेक भागात हिंदू नववर्षाच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात उगादीच्या वेळी लोक या दिवशी कडुलिंबाची पानं आवर्जून खातात. अनेक ठिकाणी कडुलिंबाचं पान ही गूळ, चिंच किंवा कैरीसोबतही मिसळून खाल्ले जातात. धार्मिक मान्यतेनुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कडुलिंबाची पानं खाणं म्हणजे जीवनातील गोड आणि कडू अनुभवांचा स्वीकार करणं, त्यांना सामोरं जाणं असं प्रतीक मानलं जातं. कडुलिंबाची पाने आपण स्वतःलाच एका प्रकारे संदेश देतो की येणारं हे नववर्ष आनंद, दुःख, सुख, यश आणि आव्हानांनी भरलेलं असू शकतं. आपण कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असलं पाहिजे. शिवाय ही परंपरा आरोग्याशी देखील जोडलेली आहे. हिंदू नववर्ष सामान्यतः वसंत ऋतूमध्ये येतं, तेव्हा हवामान बदलतं. यावेळी संसर्ग आणि ॲलर्जीचा धोका वाढतो. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीर शुद्ध होतं आणि रोगांपासून संरक्षण होतं असं मानलं जातं. कडुलिंबाची पाने ही नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाईंग असतात. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत होते. गूळ हा नैसर्गिक स्वीटनर असल्याने शरीरातील घाण बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर हलके वाटते. गुढीपाडव्याला कडुलिंब गूळ खाण्यामागे पारंपरिक कारणांसोबत काही वैद्यकीय कारणेही आहेत. हे कडू गोड मिश्रण शरीरातील विषारी घटकांसाठी मात्र जीवघेणे ठरते. शिवाय आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे या काळात उष्माघात होणे किंवा खूप गरमीमुळे आजारपण येणे या गोष्टी होतात. त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा पाला खाल्ला
खाल्ला जातो. गुढीपाडवा चैत्र महिन्यात येतो, जो उन्हाळ्याची सुरुवात दर्शवतो. या काळात वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि विविध त्वचाविषयक समस्या होऊ शकतात. कडुलिंबाच्या सेवनामुळे शरीर थंड राहते आणि उन्हामुळे होणारे फोड, चकत्या, मुरुमांपासून बचाव होतो. गूळ देखील शरीराला थंडावा देण्याचे काम करतो आणि उष्णतेशी लढण्याची ताकद देखील वाढवतो. आयुर्वेदानुसार कडुलिंब हे एक उत्तम प्रतिजैविक आहे. त्यातील नैसर्गिक घटक संक्रमणांपासून बचाव करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. गूळ हा लोह आणि अन्य खनिजांनी समृद्ध असल्यामुळे रक्तशुद्धीकरता उपयुक्त ठरतो. हे दोन्ही घटक एकत्र घेतल्याने शरीराला होणारा थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी गूळ आणि कडुलिंब एकत्र खाल्ल्याने पचन संस्था सुधारते. गूळ पचनास सोपा असतो आणि गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्या टाळण्यास मदत करतो. कडुलिंबातील तंतुमय घटक आतड्यांची स्वच्छता करण्यास मदत करतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवतात. कडुलिंबात असलेल्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मामुळे त्वचेसंबंधित समस्या दूर होतात. उन्हामुळे होणाऱ्या पुरळ, खाज, तेलकटपणा यावर हे एक नैसर्गिक औषध आहे. तसेच गूळ हा त्वचेसाठी आवश्यक असलेले मिनरल्स पुरवतो, ज्यामुळे त्वचा उज्ज्वल आणि तेजस्वी दिसते. कडुलिंबाच्या नियमित सेवनाने केसांना मजबूती मिळते आणि कोंड्याची समस्या देखील दूर होते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.